घरोघरी शेंद्रूचा मेहुणा उभा राहिलाय निवडणुकीसाठी. चला बघूया शेंद्रू त्याला लोकशाहीचे नेमके कोणते धडे देतोय तेच पाहण्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया रत्नागिरीचे रत्न श्रमेश बेटकर, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने यांना. बाय गे, शेजाऱ्यान स्ट्रॉबेरीची शेती करायला घेतलं ना वाटतं. हॅलो हॅलो हॅलो, सरपंच सरपंच, हा मीच बोलतोय. शेंद्रू गानू देवलेकर, कोकणचा चॉकलेट हिरो, देवानं घडवलेली लिमिटेड एडिशन. हा वय वय, हा तेच. नाही नाही, बरे आहेत ना तुम्ही? नाही तुम्ही बरे असणार हो. गावातल्या सगळ्या योजना पहिल्या तुमच्या घरात जात आहेत. नाही 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 नाही, माप गाड्या फोन नाही केलेला आहे. काय आलं? काळजीपोटी फोन केला, काळजीपोटी. हा काळजी वाटते ना हो तुमची. काय झालं, गावात आता रात्री अपरात्री बिबट्या येतोय आणि कुत्र्याला घेऊन जातोय, तर म्हटलं तुम्ही आहेत की नाही ते चेक करावं एकदा. नाही नाही, अहो तसं नाही. तुम्हाला मी कुत्रा म्हणून काय, ते पण डायरेक्ट तोंडावर, काही लक्षात येतं तुम्हाला? असं नाही, एवढं पण नाही. अगदी खरं खरं एवढं बोलायचं नसतं. नाही कसं आहे, काळजीपोटीत फोन केला हो. कसं आहे, तुम्ही ते बडीशेप खाताव रात्रीची आणि शतपावली करत फिरताव अंगणात आणि तिथंच झोपताव ना. आणि कसं आहे, अंगणात झोपू नका. वहिनी बोलली आज चला तर जावा. कसं आहे, बिबट्यानं बाहेरच्या बाहेर घेऊन जाण्यापेक्षा वहिनीने आत नेलेलं बरं हो. काय जीव वाचतो, जीव वाचतो, बाकी काय ना. आता मला माहिती आहे पोट खाजवत असाल तुम्ही. ठेवा ठेवा फोन ठेवा, एवढं सांगायचं होतं. कसा जरा नवीन सीझन आहे ना, जोर लावला हो पहिल्या टायमाला. आला माझा धुरंदर आला. काय ग, काय 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 झालं? काय अमावास्याचा नारळ दिला, काय दिला? राखणदाराला नमस्कार केला, टेंब्यावरचा नारळ दिला, दिला सगळं केलं पण झालं काय? काय नाही वो, काय? डावा डोला फडफडतोय म्हणजे नक्कीच काहीतरी संकट येणार आहे. तर काय नाही, तुम्ही गावात सोनी मोनी घोषित करा. काय 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 गावात सोनी मोनी घोषित करा. सोनी मोनी आयशीच्या गोवाची आणीबाणी म्हणतात तिला. आणीबाणी सोनी मोनी कुठली घोषित करा हो. तुझा डोला फडफडतोय म्हणून ती घोषित नाही करता येत. ती मोठी प्रोसेस आहे. जरा गप्प बसा, तुम्हाला कळत कसं नाही हो? काय? डावा डोला फडफडतोय म्हणजे संकट येणार आहे. मला नाही येणार संकट. काय माझी ओ ताये, बाई, ताये, आलं संकट आलं. सोंडू ताई, काय रे ये काय गे? ताई, काय रे सोंडू आई, ओपेरा ताई, झाला काय? थांब. अगं बाय, काय करते? गेली माझी जननी, गेली माझी दुधावरची साई गेली ग. ताई उठ. माझी माय गेली, माझी गाय गेली ग. ए ताई, तुझी कविता मस्त आहे, वरती उठ जरा. अगं ताई, माझं ऐकून तर घे. काय झालं? मला काय रडायला तुला? माझी आई अगं आईला काय नाही झालंय. आई मस्त धडधाकटा तिकडे घरी जिवंत आहे, ती काय गेली नाही. मेलास तर नाही तर आई काय? बोलून थांबलास कशाला? तुला सरप्राईज द्यायला पॉज घेतला. वाज घेतलास तू? आई गे बा. गेली 7-8 वर्ष आपण वाक्य बोलतोय, आपला अभिनय लोकांपर्यंत पोहोचत नाही. काय बोला ना? अरे पूर्ण वाक्य वर्कआउट होत नाही, तू पॉज वर्कआउट करशील बसाड्या. काय तर काय बोलायला नको. नाही ह्याच्या एका पॉज बोलले तू केवढं साहित्य संमेलन भरवलं तिथले इथं. आई, चिडू नको, आपलं काय चिडू नको. आले तरी बोलाल तुम्ही. काय केलं ना त्याचा? नाही त्याला बोलू दे. बरं आहेस ना? मी बारा. आहेस ना? अगं, काय करते? नाही, बरं आहेस ना? त्यांना काय बोलायचं हा. ना ते बोलू दे. भाऊजींनू, हा जे काय बोलायचं आहे हा. ना ते सगळं बोलून घ्या आताच. का नंतर माझा दिवस फिरणार आहेत. ते दिवसाला पण गांगरवलंच की काय? कसं बोलतायत बघ. काय रे काय? एकदा का मी निवडून आलो ना, जिकडे तिकडे चौकडे माझ्याच नावाचा गजर होणार आहे, ते पण मतदारांच्या शक्तीमुळं. आले अलंकारिक बोललास म्हणजे नेमकं काय, याचा अर्थ काय? सांगतो, सगळे सांगतो. तर बस बस. काय रे? आई, यंदाची सरपंच पदाची निवडणूक मी लढवणार आहे. माय गे तू सोंडू, ह्या कॉन्फिडन्स कुठल्या बाजारात आणलास? सांगतो, खाली बसा, सांगतो. सोंडू काय झालं, काल मी टायटॅनिक पिक्चर बघत होतो.
आणि अचानक मला कळलं मी मोठा झालोय. मित्र थांबव आणि ब्रश हात घे. मध्ये सांगितलं, एक आठवण करून दिली. त्याच्यानंतर मला असं झालं की आता आपण समाजाला काहीतरी दिलं पाहिजे. मग जीव द्यायचा. कसं बोलतात बघ. ऐकून तर घ्यावं काय बोलतोय कसा आलेला. मधी 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 बरं, बोल बाबू, बोल बाबा. मग त्याच्यानंतर ताई मी ठरवलं की आता आपण निवडणूक लढवायची. बाय ग माझा सोंडू मोठा झाला ग. निवडणूक लढवणार ग माझ वय वय मत भिजतील. निवडणूक करते ना. बाय माझा केवढा मोठा झाला ग माझा सोंडू. काय काय हा काय बोल. काय झालं सगळं. हा तू गप्पवत नको. त्या गोष्टीला प्रोत्साहन कशा देतेस आहे तू. हा? निवडणुकीला उभी राहणं म्हणजे रेशनच्या रांगेत उभं राहणार काय काय तर सोपं आहे. करण आतनं बाहेरला तयारी केली पाहिजे, नाही तर लपडी होऊ शकतात. म्हणजे पिक्चर बघून मुलात इतिहास आणि स्वतःचं भविष्य ठरवायचं नसतं, लपडी होऊ शकतात. कळलं काय तुम्हाला. आणि टायटॅनिक बघून तर ठरवायचंच नसतं. टायटॅनिक कसा पिक्चर आहे, थांबत थांबत बघण्यासारखा पिक्चर आहे ना. काय थोडंसं थांबायचं, परत मागे जायचं, परत पुढे सुरू करायचा. असं सगळं पिक्चर आहे. मी तुम्हाला सांगतो, चित्र काढायच्या वेळेला जर बोट पण थांबली असती ना तर ऍक्सिडेंट झाला नसता. सगळं वाचलं असतं. पण कुणाला मी त्यावेळेस बोटीत नव्हतो नाही तर सुचवलं असतं सगळ्यांना. गप्प बसावं. ऐकतं काय मला कसं सांगताय नाही काय तू सगळे. बोल काय तर बोल. राजकारणात तुझा ऍक्सिडेंट होऊ नये ना म्हणून सगळं सांगतोय मी. टेन्शन नाही भाऊजी. ऐकून तरी घ्यावा. मतदारांचं प्रोटेक्शन आहे माझ्याकडं. आणि तुम्ही किती काळजी करता हो माझी. काळजी करणार काय. टेन्शन घ्यायचं काम नाही भाऊजी. काय? मी सगळी तयारी केलेली आहे आणि मी तयार सुद्धा झालेलो आहे. म्हणजे काय केलं साहेब तू. मी माझा पक्ष काढलाय. पक्ष पण काढलास. मग हा कागद बघितला हो काय, इकडं आहे. मागे आतापासून जादू दाखवायला लागलायस तू. मग पक्षाचं नाव बघा, रजिस्ट्रेशन करून आलं आताच ताई. पक्षाचं नाव ऐकलंस याच्या. काय आम्ही नाहीजा 11. आम्ही नाहीजा 11 हे तुझ्या टीमचं नाव आहे ना रे क्रिकेटच्या. हो. त्या पक्षाला दिलंस तू. कसं असतं भाऊजींनू, आपल्या गावातलं सेलिब्रिटी हा. आणि खेळाडू हे आपल्याकडे आहे तसं दाखवायचं आपण फक्त. मग काय होणार. तर गावातली लोक पण बोलतात लगेच या गोष्टीला. होय काय. त्याच्यामुळे अख्खीची अख्खी टीम आहे ना ती माझ्या पक्षात घेतली मी आता. त्यानं काय होणार म्हणजे म्हणजे हे चाललं एक पण शाना नाही, कोणी विरोध नाही केला ना तुला. असं होईल तुम्हाला वाटतं. हा? विरोध केला केला त्या सुशीचा पोर. कोण तू अगं उमेश ग गिरमी गिरमी. त्याचं काय हा माझा शिक्षण अनुभव बाहेर काढत होता. मग त्याला बोला बाबा इकडे ये. त्याला बोला असं जर काय केलास ना तुला धमकी देतोय. एक तर तुझा अफेअर व्हायरल करीन नाही तुझं करिअर शाप बरबाद करून टाकीन. सांग आराटला ना तिथल्या इथं. असं ठेचून टाकायचं आडवं येणाऱ्यांना. बघ हे जो शोभता भाई एकमेकाला. इथ्याच आपण चुकताव. कुणीतरी प्रश्न विचारला ना की त्याला पहिल्या येड्यात काढायचं, नाही तर त्याला बदनाम करून गप्प बसवायचं. अरे असं नाही चालणार. हल्लीच्या समाजाला चांगल्या शिक्षण घेतलेल्या लोकांची गरज आहे. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे, माझा भाऊ अडाणी आहे. नुसता अडाणी नाही, अडाण्यांचा बादशाह आहे तो. गप्प बसा. अडाण्यांचा बादशाह आहे तो. मागल्या टायमाला काय केलं माहितीये ना. काय? मत द्यायला गेला, ह्याला वाटलं कुणीतरी उभा कॅशिओ ठेवला नाही म्हणून अर्धा तास ईव्हीएम वाजवत होता. हा पोरगा सुनील शेट्टीचं गाणं वाजवलं, हाय हुकू. मतदान केंद्रातली माणसं नाचवती. म्हणजे बारका होता तू तेव्हा. बारका होता तो काय. तू झालं केवढा मॉक आणि वर्ष बाय झाली. माझे मी कुणाला सांगतोय, तुला असू दे, सांगतोय. असू असू दे. तू काय केलंस. नोटाचं बटन दाबलंस आणि मशीन समोर अर्धा तास बसून होतीस. आता नोटा बाहेर येतील, नंतर नोटा बाहेर येतील. ही तुझी अक्कल. मी काय करू ते चिन्ह आम्हाला काय कळत नाही. माझा तर सगळा जीव दलनाच्या डब्यामध्ये दलनाच्या डब्यामध्ये आणि कांद्यांमध्ये. कांदे संपले तसं काय अक्कल पण संपली. मी काय म्हणतो वेल काढ एकदा, भांडी घासताना मेंदू पण घास जरा, बघ काय होतं काय. अहो तिच्यावर कशाला ओरडता भाऊजीनू. नाही तर काय. अहो लोकांचा गोंधळ होतो. मग काय? चिन्ह कळत नाही लोकांना. नाही तर काय. मग अहो आताच्या निवडणुकीत एखादं चिन्ह एकाकडे असतं, दुसऱ्या निवडणुकीत ते भलत्याकडेच असतं. जनतेचा गोंधळ नाही होणार. मग तुझं पण असं झालं, मग करशील काय. नाही याच्या बाबतीत मी लय भारी डोकं लावलं. काय केलं काय तू? हा चिन्हच वेगळं आहे ताई. हा चिन्ह काय माहितीये काय काय. आहे? मिरचीवर बसलेला मुंजा. काय झालं की आपलं डायरेक्ट ओढून पप्या भरी घेते ना तू. मिरचीवर बसलेला मुंज्या हे त्याचं चिन्ह आहे. मग काय आला? हा? हे चिन्ह असलं ना की मी लोकांना धमकी पण देणार. काय? मी जर मला मत नाही ना दिलात तर हा मुंजा तुम्हाला शाप झपटवून टाकेल की नाही बघा. घाबरतात लोक. लोकांशी ना लोकशाहीनुसार वाग. हुकुमशाहीनुसार वागलास ना मुंज्याची मिरची अलगत काढून घेतील लोक. कळलं काय तुला. लोकांना ग्रँटेड धरायचं ना. हिटलरने सुद्धा शेवटी आत्महत्या केला. बाय गे मग त्यांनी आत्महत्या केली काय. मग? गावात काय कळलं नाही हो. चांगला पोरणारे. माहिती काय परवा नदीवर मासं पकडताना बघितली मी त्याला. ता भाटकर मी हिटलर बद्दल बोलतोय वासाड्या. हिटलर जर्मनीचा हुकुमशाह. आता कशाला आपल्याकडे आला नदीवर मासं पकडायला. काय कामा नाही त्याला तिकडे. हिटलर काय बोललास तू. का आपल्याकडे आलेला कशाला मासा पकडायला नदीवर. तू आज रात्री बिबट्याच्या घशात झोपशील थोड्या वेळ. काय बोला तुम्ही आणि अरे हे काय बोलतो हा?
हे काय बोलण्याची पद्धत झाली दुसऱ्याचं ऐकून तरी घे. अरे हिटलर म्हणजे कोण मसाड्यानो? हिटलर म्हणजे तिकडचा हुकुमशाह. कळलं काय? लोकांना मारला, लाखो लोकांच्या कत्तली केला, विषारी गॅस सोडला. मी म्हणेन तर खरं असं वागला, जगाशी दुश्मनी घेतला. शेवटी जग त्याच्या विरुद्ध आलं, घाबरला आणि आत्महत्या केल्या त्यानं. कळलं काय? हे करायचं असतं, असं नाही करायचं. चांगलं वागायला लागतं. लोकांचे प्रश्न सोडव. काय बोललो? लोकांचा प्रश्न सोडव तर निवडून देतील. लोकांचे प्रश्न? मग अहो मी चीनचा प्रश्न सोडवणार. चीनचा. कुठला? चीन. जाहिरातीचा बॅनर काढून संडाचा दरवाजा बनवतोस तू घरचा. तुम्ही ऐका तरी त्याचा. अरे कुठली लायकी? चीन. मग फिरल तो. चीन. अरे चीन मध्ये अक्षर आहेत ना, तेवढा किलोमीटर याचा मतदारसंघ पण नाही. असा हात केला की मतदारसंघ संपेल याचा. असू दे ना, सुरुवात आहे ना. अरे गावासाठी काहीतरी केलं पाहिजे ना. गावासाठी काहीतरी कर ना. रोजगार तयार कर, पर्यटनाला चालना मिळेल असं काहीतरी कर. हाय भडकू नका. आहे ना, सांग. सगळं इकडं आहे, माझ्या इकडं आहे. ताण डोकेदुखी होईल बाहेर. बुर्ज खलिफा माहितीये काय? पाडलास की काय तू? नाही हो. बुर्ज खलिफा आहे ना, तिच्यापेक्षा उंच 200 मजल्याची मी मुतारी बांधणार आहे गावात. बघा ऐका. मी ऐकलं, तू ऐकलंस का? ऐकला मग. हे मला कळलं नाही उडवलंस ना, पण काय करणार आहेस तू? 200 माळ्याची मुतारी बांधणार आहे शाप वरपर्यंत. त्याला काय होणार आहे? काय होणार? हा. अरे गावातली लोक मस्त हलकी होतील, वरना गाव बघतील, टॉप व्ह्यू. वरनं गाव बघण्याच्या नादात खालून त्यांचा मतदारसंघ दिसला तर काय करशील? हा, तर बोलतात बघ. हे ना म्हणजे अरे हे काय, ही काय गोष्ट आहे? चांगलं काहीतरी सुचवा, नरटी लावा त्याला. अरे ही अगं 200 मधले जाऊन एखादा माणूस मुतल कशाला? कळलं काय तुला? आणि ही कुठली फॅन्टसी आहे तुझी? उद्या जायपर्यंत एखाद्याचं धरण मध्येच फुटलं तर गावात पाणी नाही होईल. पूर आला तर काय करायचं? का बसावं, तुम्हाला चांगलं बघवतच नाही हो. चांगलं हे चांगलं. अरे मुतारी बांधणं हे काय चांगलं? ताजमहाल बांध, तसं काहीतरी कर. मुतारी बांधशील तू? अरे गावचा पैसा पाण्यात कशाला घालतो नाही तुला कळतं काय? उद्या गावाला हिशोब मागितला नाही मग अहो, कोण नाही मागतो हिशोब. का? मतदान झालं की 5 वर्ष झोपतात गावातले. होय काय? आणि ताई आपल्या गावातली लोक आहेत, ते आपल्याला कशाला काय विचारतील? नाही तर काय? आणि अगदीच एखाद्याला ऊत आला विचारायचा तर आपण काय करायचं माहितीये का काय ताई? रे? गावातल्या लोकांना भावनिक करायचं आणि त्याच्या अंगावर सोडून द्यायचा. आमदारांनी खास टीप दिली नाही मला. बाई, आमदाराचा माणूस झाला. बघितलं, माझा भाऊ आमदाराचा माणूस झाला. नाही तर तुम्ही येता जाता टोचत असता त्याला. ते अगं त्या भाला घुसवायच्या लायकीचा आहे ना, टोचतोय नशीब समज त्याचा. कळलं? आणि आमदार कशाला भुललाय माहितीये? त्याच्या गुन्ह्यांना नाही भुललाय तो. मग? त्याची गुलामी वृत्ती बघितला नाही म्हणून भुललाय. काय बोलाल तुम्ही? अगं ह्याच्यासाठी शिक्षण महत्वाचं असतं. ए चल. नाही, नीट ऐकून घ्या. शिक्षण सगळं झूट आहे ताई, माहितीये काय? झूट आहे. व्यूटच आहे. मी एकदा निवडून आलो ना, सगळ्या शाळा बंद पाडणार आहे बघ मी. बघू नका असं आ करून वरती. माझ्याकडे उदाहरणं आहेत. काय? बिल गेट्स, हा. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, विराज जगताप हे सगळं नापास झालेत, पण आज मोठे आहेत की नाहीत? मोठं झालेत त्या. पण मी कसं चौथ्याला ओळखतो, बाकीचे तिघं कोण आहेत? याच्यावर ना तुमची धाव लक्षात घ्या. बदलापूरच्या पुढे जा वांगणी आहे. वांगणीत कोण राहतं? तुम्हाला काय करायचं आहे? ऐका तरी. बोल बाबू बोल. डेंजर आहे ते. ऐकतं काय? मी ठरवलं, मी निवडून आलो ना की सगळ्या शाळाच बंद पाडणार आहे. पण त्याला काय होणार आहे ना? काय होणार आहे? आपल्या गावातली शाळा आहे ना, ती बंद पाडताना तर आपल्या गणिताचं मास्तर आहेत बघ, त्यांना सामने उभा करणार आहे उन्हात. काय कशाला? रे? कशाला? मला नेहमी ओनं उभं करायचे बाहेर शाळेच्या. अगं ताई, ह माझं केस आहेत ना, ते शाप शिल्की होती, शिल्की पट्टी टाकून टाकून कुर्लं करून टाकली त्यांनी. अरे कुर्ले केलं नशीब, तू गोटा करायच्या लायकीचा आहेस. काय प्रश्नाला उत्तर दिली समजलं काय त्यांना? काय अरे काय विचारलं त्यांनी? हलू जरा हलू. त्यांनी काय विचारलं? मुंबईत 1 पाव 1 रुपयाला मिळतो, तर 10 पाव किती रुपयाला मिळतील? हा बोला एवढ्याला मी पावाण्याला जात नाही. हे याचं उत्तर. बारका होता ना तो. बारका होता पण एवढं कळलं. त्यांनी काय आयुष्याचा प्रश्न विचारला होता? गणिताचा प्रश्न विचारला होता. बारका होता तो. अहो पावाला मुंबईत जायला कशाला पाहिजे? वाढीच येतो पावाला. अरे पण त्या आयुष्याचा प्रश्न नाही, गणिताचा प्रश्न होता. वाचाड्या असंच इमॅजिनरी असतं सगळं. हा ऐकते काय? असं नसतं. आणि तू जे उदाहरणं दिलीस ना, असं नसतं. नापास झालेली 3-4च माणसं असतील करोडोमधनं जी मोठी झालेत, पण पास झालेली मी तुला लाखो माणसं दाखवू शकतो जी मोठी झालेत. कळलंय काय? शिक्षण महत्वाचं आहे. मोठा शाळा देतं. आणि तू मराठी माणूस आहे ना रे, मग मराठी शाळा पाडतोस, लाज नाही वाटत? हळूहळू. काय आहे, मराठी भाषा आपली चांगलीच आहे हो भाऊजींनू, पण कसं मी आता जिकडे तिकडे फिरतो ना, तर मी बघितलंय गावातल्या लोकांचं इंटरेस्ट आहे ना रशियन मध्ये आहे. त्याच्यामुळे मी आता काय करणार आहे, रशियन भाषा कंपल्सरी करणार आहे छोट्या शिशूपासून. कंपल्सरी रशियन भाषा. माझा भाऊ केवढा मोठा झाला, रशिया बिशियाची वार्ता करायला लागला ग माझा बाबू. झालं?
झालं आता कशाबद्दल बोलतोय सांगितलं ना तर रविवारी कोंबड्याऐवजी त्याला कापशी जाऊ द्या भाऊजींनू, विषय कशाला पाहिजे तो कसा हो? नाही तर काय आता पाण्यात पडलाय तर पवाय पण शिकल ना. अरे हा शिकेपर्यंत अख्खा तलाव गडूल होईल त्याचं काय हा आणि हा माणूस काय धड आहे काय याला अक्कल आहे परवा बँकेत गेला बँकेत बोले पॅन कार्ड 6 पॅन काढून उभा होता त्यांच्या समोर ही त्याची अक्कल आहे हा याचा EMI बघून गावची शाखा बंद झाली हो. काय पण बोलतात तोंडाला त्याला कोण मत देईल कोण मत देईल? अगं ताई सगळे मत मलाच देणार आहे. बाई, तुलाच देणार आहे. मी म्हणतो याला निवडणुकीला पैसा कोण देताना तेच बघतो थांबा हो, फोन कुठे काय फोन कुठे करता? सासूबाईनं फोन लावतो याला फोन नको लावतो नको का? आईला फोन लावू नका. काय आलं ती भडकले माझ्यावर. काय केलंस काय तू काय झालं, ती रात्री झोपली होती ना, हा. तर तिचं पांढरं केस कापले आणि डिसोजाला विकलं मी. कशाला त्याच्या बापसाला सॅन्ताक्लॉज बनायचं होतं ना म्हणून. डोक्याला हात लावण्यात का काय नाही. पैसे मिळालं तुला 50 रुपये गावले, चांगला भाव होता. कसं आहे, नॉर्मली 20 रुपये गावतात, मला 50 रुपये गावले. आता ते पैसे मिळालेत ना, त्याच्यात निवडणुकीचा सगळा खर्च करणार आहे मी. निवडणुकीसाठी तू आयशीला टकली केली नाही काय रे बाबू, काय रे? काय नाही. काय केलं? कुठं फिरशील बाप हलू 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 जरा. कसं काय तुम्ही आल्यापासून माझं पाप पुण्य सगळंच काढतावाय. आता केलंच आहे तसं सगळ्या अरे कामाचं काय होतच नाही आल्यापासून. बसा इथे तुम्ही. बसा बसा जरा अरे ऐकून हा घ्या. माणूस ना हे करेल असा हो? अगं मला सासू सारखी समोर येते मला हसू येत आहे हात पुढे घ्या, हात पुढे करा. ह घ्या 5000 रुपये. आधीच मत विकलंस की काय माझं नाही हो. काय माणूस आहे हा? 5000 कसले आहेत माहितीये काय? कुठले? तुमची साड्यावरची जमीन आहे 4 गुंठ, हा, हा, हा. ती मी आमदारांना विकली 1 लाखात. त्यातले 5000 रुपये आहेत आणि बाकीचे तर उरलेत ना 95,000 रुपये. ताई बोलली तुला ठेवून घे आणि तो काय खर्च येईल ना आता निवडणुकीला सगळं तिथं उडवून टाक पैसे, मग तू जिंकून येशील. म्हणजे माझी जी 10 लाखाची जमीन आहे ती तू अक्कल लावून 1 लाखाला विकलीस त्या सरभरीत आमदाराला. म्हणजे राजकारण माझ्या घरात आणि हो. नात्यात घुसलं. थांब. काय हो? तुझं आता नाही काय हो याचं तोंड गोड करायला पाहिजे ना. पराक्रम गाजवला निशब्द केला ना मला. बाय घे हे सोंडू, पहिल्यांदा यो माणूस शांत गेला रे. तू एकटाच आहेस, त्यांना शांत करू शकतो. बाय घे बोललो ना मी. अरे जादू आहे माझ्या ताई. आणि हो भाऊजी, एवढ्याच्या जमिनीची काय चिंता करताय? एकदा मी निवडून आलो ना, अख्ख्या गावची जमीन तुमच्या नावावर करून टाकीन. सगळीकडे फक्त शेंद्रू गानू देवलेकर, शेंद्रू गानू देवलेकर, शेंद्रू गानू देवलेकर. भाऊजी पेढा आणायला गेलेत वाटतं. आणला हा काय मोठा आहे. भाऊजी नो काजू कतली का आणलात? काजू कुठली नाही तलवार आहे. खरी आहे? अरे आजोबांची. ते बोलले होते एकदा बाहेर काढलीस ना की काय कापल्याशिवाय आत ठेवू नकोस. काय प्लॅन काय आहे? संडे आहे ना, सोंडू. संडेला सोंडू कापायचा आहे. हो बाय, आजोबा आलं वाटतं. तुझ्या अरे थांब, कर बाजूला, तू बाजूला, तू बाजूला, तू बाजूला, तू बाजूला. वा वा एकदम खास परफॉर्मन्स. काही पंचेस एकदम थेट काळजात घुसले. मस्त. बघूया या प्रहसनावर आपल्या हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. प्रसादा अप्रतिम. ती जी तलवार शेवटी आणलीस ती तू पूर्ण स्किटभर ठेवायला पाहिजेस असं मला वाटतं श्रमेश. कारण तुझा विनोद हा कंटिन्युअसली तलवारीच्या धारेवरचा असतो आणि ती त्या धारेवर तू इतका खंबीरपणे उभा असतोस की जरा पण मनात शंका येत नाही की तू कुठेतरी कोसळशील, कुठेतरी पडशील. इतका बॅलन्स तुझा ह्युमर असतो ऑलवेज. अफलातून नेहमीप्रमाणे. तुझ्या विनोदाची जातकुळीच काहीतरी वेगळी आहे आणि ती त्याची फार गंमत येते बघताना समोरून. आणि वनिता, अतिशय भक्कम साथ दिलीस तू त्याला आज नेहमीप्रमाणे. या मंचावर उडाण टप्पू मुलाचं काम बने तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही करू शकत. इतकं समरसून करतोस तू. नाही, दिस इज अ कॉम्प्लिमेंट. इतकं मनापासून करतोस ते कॅरेक्टर आणि इतकी मजा येते त्याच्यात. त्याचा बावळटपणा, त्याचा अडाणीपणा, त्याची असलेली मतं, ह्याच्यात कुठेही उद्धटपणा किंवा समोरच्यांच्या वयाचं बंधन न तोडता वागणं नाही आहे. त्या कॅरेक्टरला पण एक गंमत आहे. त्या चौकटीत राहून तू ते कॅरेक्टर प्ले करतोस. फार मजा येते नेहमीप्रमाणे. वंडरफुल परफॉर्मन्स. मजा आली. वा वा